नमस्कार. आज बनवणार आहे पालकची भजी. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बनवूया पालकची भजी. चला तर मग मी काय काय घेतले बघू, कारण की हर्षा तिखट जास्त खाणार नाही. तर मी म्हटले आज काय, कालचा व्हिडिओ आपला काय झाला नाही, मग आता म्हटले हे बघा आज काय करू. तर म्हटले पालक घेतला आहे. हा पालक आहे, हा धुवून वगैरे मस्त पालक घेतलेला आहे. हा कापून वगैरे घेतलेला आहे, धुवून वगैरे चाळणीत ठेवलेला आहे. याचं पाणी निथळलं पाहिजे. आणि इथे बघू शकता मी ना एकच मिरची घेतलेली आहे आणि कांदा घेतलेला आहे, चण्याचं पीठ घेतलेलं आहे. आता आपण चला मग आपण बघूया. हे पालक वगैरे घेतलेला आहे, परत इथे चण्याचं पीठ घेतलेलं आहे, इथे कांदा मिरची. आता आपण चण्याचं पीठ याच्यामध्ये पालक टाकते. सहसा पालकची भाजी कोण खात नाही, मुलं वगैरे तर खातच नाही पालकची भाजी. तर पनीर वगैरे असलं तर खातात, पण म्हटले पनीरच्या दुसरा पण एक मिरची तुमच्या आवडीनुसार आहे, तुम्हाला पाहिजे तर टाका किंवा नका टाकू. पण मी एकच मिरची टाकली आहे. आता याच्यामध्ये जाणार आहे, याच्यामध्ये एक चमचा मसाला, थोडासा, थोडीशी हळद आणि एक चमचा धना पावडर आणि थोडासा ओवा घेणार आहे. ओव्यामध्ये मी बघून घेते काय माती वगैरे आहे का, आणि असं हातावर जरासं क्रश हे करून घ्यायचं. थोडासा ओवा आणि चवीपुरतं मीठ हे मिक्स करून घेते. जरा थोडं पाणी टाकते. आता एकीकडे तेल पण गरम ठेवलं आहे. आणि हातानेच करते, चमच्याने होणार नाही. हात मी पहिले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. चांगलं मिक्स करून घ्यायचंय. चण्याचं पीठ द्या, थोडंसं कमी पडलं होतं. चण्याचं पीठ दे ना थोडं. मिक्स झालेला आहे. आता अंदाजाने थोडंसं मला वाटतं मीठ कमी पडेल, थोडंसं थोडंसं. सोडा वगैरे घातलेला नाही. बघू शकता हे पीठ आपलं असं झालेलं आहे मस्त. आता मी एक एक भजी सोडते. पण आपलं तापायला ठेवलेलं मी पहिलं.
जेवणाचा सगळा पसारा पण ठेवून देते ना, किचनमध्ये जागा पण होती. आता मी ही भजी हाताने सोडली, तुम्ही अशी चमच्याने पण सोडू शकता. याच्यामध्ये सोडा वगैरे काय घातलेला नाहीये. व्हिडिओ थोडा जरा मोठा होईल, पण एकदम मस्त व्हिडिओ असणार आहे आजचा. कारण की कसं, मुलं पालकची भाजी खात नाहीये, बरोबर. आणि पालकची भाजी केली तर त्याच्यामध्ये पनीर लागतं. पालकचे बरेचसे आयटम होतात. पालक पनीर होते, दाल पालक होते, पालकची सुकी भाजी होते, पालकची भजी होतात, परत पालक पराठे पण होतात. सगळे पालकचे मी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. जास्त आपल्याला हे पण करायचे नाहीये लाल एकदम. आता आपली भजी झालेली आहेत, आपण काढून घेऊया. आणि आता मी हाताने तुम्हाला दाखवले ना करून, आता मी तुम्हाला चमच्याने पण दाखवते. कारण की कसं दोन्ही पण पद्धत, कारण की कोणाला हाताने जमतं तर कोणाला चमच्याने जमतं, पण मी दोन्ही पण पद्धत केलेली आहे. आता हे जे हाताने केलेले भजी आहेत ते बघू शकता कसे झालेले आहेत. तर भजीची एक एक व्हेरायटी तुम्हाला मी दाखवेल, कुठल्या कुठल्या प्रकारची भजी बनतात. आता हे बघा, ऑइली पण नाही जास्त, काही नाही. हे बघा ताट बघू शकता, जास्त हे पण नाही केलेलं आहे तेल वगैरे आपलं, आणि सोडा बिलकुल याच्यामध्ये टाकलेला नाहीये. आता आपण चमच्याने टाकूया. गॅस थोडा कमी ठेवायचा आहे, आणखी पटकन मग वरनं जास्त शिजून जातं. आणि मग आपलं हे कसं राहतं, भजी आतमध्ये कच्ची राहतात. बाहेर जर घ्यायला गेलं तर आपल्याला केवढीशी भजी मिळतात. त्याच्यामध्ये आपण कसं मुलांना द्यायचं म्हटलं, आणि थंडीचं सीझन चालू आहे, मग आपण घरच्या घरी भजी बनवली, मस्त खाल्ली. आपल्या घरातलं सगळं सामान वगैरे पण व्यवस्थित असतं, तेल वगैरे चांगलं असतं. जरा थोडीशी उलट वगैरे करायची, कारण की ती व्यवस्थित जरा दोन्ही बाजूनी पण व्यवस्थित छान झाली पाहिजे, शिजली पाहिजे चांगली. नाही तर कसं कच्चे वगैरे राहतात. आणि फास्ट गॅसवरती तर जरा पण नाही, स्लो गॅसवरती आपल्याला करायचे आहेत.
आता ही आपली भजी झालेली आहे. हर्षिया इकडे काय मम्मा? आता बघू शकता ही आपली भजी मस्तपैकी भजी झालेली आहे. आता तुम्हाला दाखवते पण हे बघा गरम आहे हे गरम नंतर काढलेले, पहिले थंड दाखवते, पहिले काढलेले. हे बघू शकता मस्त वाफ निघते बघा. म्हणजे आपलं हे पूर्ण शिजलेलं पण आहे छानपैकी, कच्चं वगैरे काही नाही आहे. तर 1 मिनिट लगा खाऊन दाखव हर्षद. लय छान झाले मम्मा. छान आहे. आवडली? बघू शकता मी पण खाते. मस्त झाली आहे. तुम्ही पण घरी ट्राय करा, मुलांना द्या. जे मुलं पालक वगैरे खात नाही त्यांना द्या. कशी झाली आहे बघा आणि ही रेसिपी करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओवर नवीन असल्यावर सबस्क्राईब करा. चला तर मग बाय.